नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्समधील किंवा सेतू अभ्यासामधील 7वा आणि 8वा दिवसाचा अभ्यास बघणार आहोत। 7व्या दिवसाचा जो पॉईंट आहे तुमचा तो रियल नंबर्स आणि रॅशनल नंबरचे काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला आता शिकायच्या आहेत। तुम्ही 9वीमध्ये ते शिकला आहात, पण तरीसुद्धा आपण काही गोष्टी विसरून जातो, म्हणून हा आपण अभ्यास शिकणं फार महत्त्वाचं आहे। आता याचा हे मी 4 उदाहरणं दिलेली आहेत, त्या 4 उदाहरणांमध्ये कधी ॲडिशन असेल, कधी सबस्ट्रॅक्शन असेल, कधी मल्टिप्लिकेशन असेल, कधी डिवायडेशन असेल, तर ते कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते। आता इकडे ह्या दोघांचा डिनॉमिनेटर हा सेम आहे, म्हणजे डायरेक्ट न्यूमरेटर जे आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करता येते, म्हणजे 13 - 7/8 इज इक्वल टू 6/8। या पद्धतीने आपल्याला याचं इथे जर याला भाग देता आला तर आपण अजून देऊ शकतो, म्हणजे 2 ने याला डिवाइड करू शकतो। 2 3 जा 6 and 2 4 जा 8। इकडे पण दोघांचा बेस कसा आहे, सेम आहे, म्हणजेच आपल्याला या दोघांची पुन्हा काय करावी लागेल, सबस्ट्रॅक्शन। 10 - 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, यांची सबस्ट्रॅक्ट किती झाली, 5। पण कोणाचं साईन द्यावं लागेल आपल्याला, मायनस मोठ्या संख्येचं साईन, म्हणजे -5/3। ह्या पद्धतीने याचं सोडवता येईल। आता इकडे 6/7 इंटू 14/3, 6 1 जा 6 7 1 जा 7, 7 2 जा 14, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे पुन्हा 2 × 2 4/1 or only 4। नेक्स्ट एक्झाम्पल 20/9 डिवायडेड बाय 10/3 इज इक्वल टू 20/9। याचं इन्व्हर्स करायचं, मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे इन्व्हर्स करतो, म्हणजे 3 हा न्यूमरेटरवर आणि 10 हा डिनॉमिनेटर, म्हणजे 3 1 जा 3, 3 3 जा 9, 10 1 जा 10, 10 2 जा 20, therefore 2/3। या पद्धतीने तुम्ही मागच्या वर्षी पण एक्झाम्पल शिकलात। आता जे रॅशनल नंबर्स आहेत त्या रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज काय असतात ते आपल्याला ते शिकायचं आहे। बघा, फर्स्ट प्रॉपर्टी तुमची काय आहे, ABC आर द रॅशनल नंबर्स। फर्स्ट इज द कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी। कम्युटेटिव्हचा अर्थ काय आहे, A + B और B + A। आता फॉर एक्झाम्पल 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2। या दोघांची ॲडिशन ही काय येते, सेम येते, म्हणजेच ही काय झाली, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी झाली। आता याचंच मल्टिप्लिकेशन, ही ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनची झाली, तर मल्टिप्लिकेशनमध्ये पण काय असतं त्याचं, A × B इज इक्वल टू B × A। फॉर एक्झाम्पल 2/3 मल्टिप्लाय बाय 5/2 असं असेल, किंवा 5/2 मल्टिप्लाय बाय 2/3 असेल। दोघांचा मल्टिप्लिकेशन कसा असेल, सेम असेल। या प्रॉपर्टीला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी। तुम्ही कुठलंही उदाहरण घेऊ शकता। पुढची जी प्रॉपर्टी आहे ती आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी। असोसिएटिव्ह मीन्स A + B + C इज इक्वल टू A + B + C।
फॉर एक्झाम्पल 14 प्लस 9 प्लस -8 कुठला पण नंबर तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे एकतर यांची ॲडिशन करून इथे हा सी हा -8 पण घेऊ शकतात. असं करून पण तुम्हाला एक्झाम्पल सोडवता किंवा आता ए हा नंबर 14 प्लस बी 9 -8 ह्या पद्धतीने घेऊ शकतात. तुम्हाला जे नंबर्स योग्य वाटेल ते नंबर तुम्ही घेऊ शकतात. आता हा मल्टिप्लिकेशनचा ही प्रॉपर्टी काय असते, ए इंटू बी इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी इन 1 ब्रॅकेट अँड मल्टिप्लिकेशन ऑफ सी. ह्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल घेऊन त्याचं सोडवू शकतात. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी मीन्स ए प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस ए इज इक्वल टू ए. म्हणजे कुठला पण एक व्हेरिएबल आणि त्याचे 0शी ॲडिशन असेल तर तो ॲडिशन काय करता येईल. समजा 2 प्लस 0 असेल किंवा 0 प्लस 2 असेल तर यांची ॲडिशन काय असेल, 2च असेल. या पद्धतीने करता येईल. तो मल्टिप्लिकेशनचा ए इंटू 1 इज इक्वल टू 1 इंटू ए ऑल्सो ए. या पद्धतीने तुम्हाला ती प्रॉपर्टी सोडवता येईल. पुढची जी आहे ती इन्व्हर्स प्रॉपर्टी, म्हणजे त्याला व्यस्त म्हणतात. फॉर एक्झाम्पल ए प्लस मायनस ए इज इक्वल टू 0. म्हणजे 5 प्लस -5 इज इक्वल टू 0. 1 अपॉन ए इंटू ए इज इक्वल टू 1. 1 ए कॅन्सल होईल म्हणजे 1. फॉर एक्झाम्पल 1 अपॉन 6 मल्टिप्लिकेशन 6 इज इक्वल टू 1. या अशा पद्धतीच्या तुम्हाला प्रॉपर्टीज सोडवता येऊ शकतात. आता पुढची म्हणजे जी एक्झरसाइज आहे या चॅप्टरमधली किंवा 7 डेजची ती बघा तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये पण दिलेली आहे. आत्ताच आपण शिकलो की ज्यांचा बेस सेम असेल की एकतर त्याची ॲडिशन एकतर त्याची सबस्ट्रॅक्शन. आता इथे बेस सेम आहे म्हणजेच काय येईल, 8 - 3 अपॉन 7 इज इक्वल टू 5 अपॉन 7. तसंच याचं काय असू शकतं, आता या दोघांना एकमेकांना कोणालाच काही भाग जात नाही म्हणून 10 इंटू 5 म्हणजे 50. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 9 इंटू 7, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 63. या पद्धतीने सोडवता येईल. आता पुढची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ॲक्टिव्हिटी मी इथेच सांगते तुम्हाला. कंप्लीट ॲक्टिव्हिटी 10 अपॉन 7 प्लस इन ब्रॅकेट 15 अपॉन 7 प्लस 50 अपॉन 14. 10 अपॉन 7 प्लस हे अशाच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आता या इथे बेस सेम नाही आहे. बेस सेम करण्यासाठी एकतर तुम्ही क्रॉस मल्टिपल करतात किंवा LCM काढतात. बघा आता हा 14 आहे पण इकडे 7 आहे. मग ह्या 7ला कितीने मल्टिपल केलं म्हणजे आपल्याला 14 येईल, तर 2ने. म्हणजे 2ने याला मल्टिपल केलं म्हणजेच 15ला पण करायचं. म्हणजे 15 इंटू 2 किती झाला, 30. आणि 50 इंटू 1 किती झाला, 50. 7 इंटू 2 14. 1 इंटू 14 14. म्हणजे आता बेस आला सेम. म्हणजे 30 प्लस 50 किती झाले, 80. आता याला दोघांना 2ने जर डिवाईड केलं तर आपल्याला, कारण इथं पुन्हा बेस सेम नाही आहे म्हणजे मग आपल्याला बेस सेम करण्यासाठी पुन्हा ही टेक्निक वापरावी लागेल. म्हणून आपण याला डिवाईड करून घ्यायचं 2ने. 2ने भाग दिल्यानंतर याचं 40 आणि अपॉन 7 येतं. ॲटोमॅटिक आपला बेस काय आला, सेम आला. म्हणजे यांची दोघांची ॲडिशन आणि डिवायडेड बाय 7. या पद्धतीने सोडवता येईल. पुढची ॲक्टिव्हिटी मल्टिप्लिकेशनची. 9 अपॉन 7 मल्टिप्लाय -14 अपॉन 15 इंटू 2 अपॉन 3. हेच खाली मी लिहिलेलं आहे. मग 9 अपॉन 7 मल्टिपल 14 इंटू 2 28 राईट. अँड 15 इंटू 3 45.
7 1 जा 7, 7 4 जा 28, 9 1 जा 9, 9 5 जा 45. हा मायनस आहे म्हणून हा मायनस साईन ठेवला, म्हणजे 4/5. या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करता येते. समजलं? चला नेक्स्ट डेसाठी आपण आता पुढचा जो दिवस आहे त्याच्यासाठी आपण पुढची ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत. ती जी आहे सर्ड, तुम्ही मागच्या वर्षी शिकलायत किंवा त्याला करणी पण आपण म्हणतो. त्या सर्डवर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन कशी करतात ते आपल्याला आता आधी शिकायचं आहे. सपोज 4 स्क्वेअर असेल तर याचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे किती असतो, 16, किंवा 16चं स्क्वेअर रूट किती आहे, 4, हे पण आपल्याला माहिती असतं. फॉर एक्झाम्पल 9 स्क्वेअर 81, 81चं स्क्वेअर रूट 9. ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं मांडता येतं. पण आता ह्या सर्डमध्ये किंवा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक असं काहीतरी सिम्बॉल आहे, असं हा एन आणि हा ए, या पद्धतीने त्याचं असतं. आता ही काय असते, त्याची ऑर्डर असते. काय असते त्याची ऑर्डर, आणि याला आपण म्हणतो रॅडिकँड. आता ह्या सिम्बॉलसाठी हे झालं स्क्वेअर रूट. मग आता ऑर्डर कशी ओळखायची आणि रॅडिकँड कसा ओळखायचा. समजा रॅडिकँड सेम असतील तर त्याचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायला प्रॉब्लेम येत नाही. जर नसतील तर त्याची आधी फॅक्टर्स पाडायचे आणि मग ते एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. आता फर्स्ट एक्झाम्पल 7 रूट 5 प्लस 12 रूट 5 असं दिलेलं आहे. आता बघा दोघांचे रॅडिकँड कसे आहेत, सेम आहेत, म्हणून ह्या न्यूमिरेटरची काय करायची, डायरेक्ट ॲडिशन करायची. म्हणजे 7 प्लस 12 रूट 5 इज इक्वल टू 19 रूट 5. इथे जर सबस्ट्रॅक्ट असेल तर यांची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. सपोज नेक्स्ट एक्झाम्पल 14 रूट 7 minus 9 root 7. Also radicand are same, so 14 minus 9 root 7 is equal to 5 root 7. या पद्धतीने तुम्हाला मांडता येऊ शकतात. सपोज असं असेल 3 रूट 8 प्लस 50 मायनस 4 रूट 2. आता ह्या सगळ्यांचे रॅडिकँड वेगवेगळे आहेत. मग ते सेम करण्यासाठी हे जे नंबर्स आहेत या नंबरचे फॅक्टर्स पाडायचे. पण फॅक्टर्स पाडताना एक नंबर असा असला पाहिजे, तो परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. आता बघा 3 8चे काय फॅक्टर्स पाडू शकतो आपण, 4 × 2, because of 4 is the perfect square, plus 50 25 multiply by 2, 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5चा, आणि मायनस 4 रूट 2. मग 3, आता या 4चं स्क्वेअर रूट काढायचं, 2 बाहेर, हा अंडर रूटमध्ये 2 आला, प्लस 25चं स्क्वेअर रूट 5, हा रूट 2, आणि मायनस 4 रूट 2. बघा आता रॅडिकँड कसे आले, तिघांचे सेम आले. म्हणजेच आता इन ब्रॅकेट 3 × 2 6, हा प्लस 5, हा मायनस 4, आणि हा रॅडिकँड 2. म्हणजेच 7 + 5 11 - 4 7 रूट 2. ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रॅडिकँड सेम करून काढता येऊ शकतो. आता एक्झरसाइजमध्ये दिलेलं आहे बघा, 2 रूट 3 प्लस
√3. आता इथे दोघांचा रॅडिकंड सेम आहे, म्हणजे आपण डायरेक्ट आता इथे कोइफिशियंट दिला नाही, पण तो काय असतो 1 असतो, म्हणजे 2 आणि हा 1 किती झाले 3 रॅडिकंड 3 हे आपल्याला म्हणता येईल. इथे पण रॅडिकंड सेम आहे, परंतु यांची सबस्ट्रॅक्ट आहे 10 - 4 6 and √5. आता बघा इथे पुढचं एक्झाम्पल तुमचं ह्याच्यातलं स्वाध्यायामधलं. (3√7 + 7 √63 -√7). आता परत इकडे रॅडिकंड सेम नाही आहे, म्हणून 3√7 + 7 इंटू यांचे फॅक्टर्स काय पडता येतील 9 × 7 -7 = 3√7 7. आता 9चं स्क्वेअर रूट 3 परत √7 -√7. बघा रॅडिकंड तिघांचे सेम आले, म्हणजे 3 + 7 7 × 3 किती झाले 21 आणि हा -1 हा झाला √7, म्हणजे 21 आणि 3 24 - 1 पुन्हा काय झाले 23√7. या पद्धतीने तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. हां, दुसरं तुम्ही सोडवायचं आहे, तिसरं मी सोडवून देते, तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करा. 4√12 -75 √75 -748. आता पुन्हा रॅडिकंड सेम नाही आहेत, तर आपल्याला ते आता करावे लागतील. 4 12चे फॅक्टर